नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 याच्या संदर्भात आयोगाने एक महत्त्वाची अपडेट दिलेली आहे। एक म्हणजे परीक्षा पुढे जाणार का आणि फॉर्म भरताना ज्या काही अडचणी येत आहेत तर त्याच्याबाबत आयोगाने अपडेट दिलेली, तर त्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत। बघा, 9 एप्रिल 2025 रोजी आलेली एमपीएससी आयोगाकडून ही अपडेट आहे। बघा, प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे कशा संदर्भात, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 करिता अर्ज सादर करण्याबाबत। तर याच्या विषयीची त्यांनी काही अपडेट दिलेले, का अपडेट दिलेली आपण बघूया। बघा, विषयांकित राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 च्या प्रवेशाकरिता पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी दिनांक 4 एप्रिल 2025 च्या शुद्धी पत्रिका अन्वये 9 एप्रिल 2025 रोजी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती। तांत्रिक अडचणीमुळे अर्ज सादर करताना अडथळा निर्माण असल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात, म्हणजे इथं त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे। त्यांनी न्यूज पण पाहिले असतील, पुण्यामध्ये आता तुम्ही बघा वेगवेगळ्या न्यूजवाल्यांनी दाखवलं पण होता हा मुद्दा। ढकलण्याबाबत काही उमेदवारांकडून त्यांनी एकदम म्हणजे भारी शब्द वापरलेले। त्यांनी असं म्हटलं नाही की सगळ्या उमेदवारांकडून, त्यांनी काय शब्द वापरले, काही उमेदवारांकडून विविध माध्यमातून मागणी होत असल्याचे आयोगाच्या कार्यालयाच्या निदर्शनास आलेले। ठीक आहे, त्यांना एक कळलं की फॉर्म भरताना, पहिले तर त्यांना काय कळलं की फॉर्म भरताना काहीतरी तांत्रिक अडचणी, याच्यामुळे मुलं काय म्हणतात की एक्झाम पोस्टपोन करा, पोस्टपोन करा। कोणते मुलं, त्यांनी पण लय भारी शब्द वापरले, काहीच मुलं इथं मागणी करतायत। विषयांकित परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र 7,970 एवढे उमेदवार पात्र आहेत, त्यांचं म्हणणं आहे। तर आज दुपारी 3 वाजेपर्यंत 7,732 उमेदवारांनी अर्ज सक्सेसफुली सादर केलेत, असं त्यांचं म्हणणं आहे। उर्वरित पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्याकरता ऑनलाईन अर्ज प्रणाली सुरळीत सुरू असून त्यांचं काय म्हणणे, आमची प्रणाली व्यवस्थित पद्धतीने सुरळीत सुरू आहे, अर्ज सादर केले आहेत। तसेच अर्ज सादर करण्याबाबत उमेदवारांच्या अडचणी शंकांचे निराकरण सुविधा केंद्र, हेल्प डेस्क व आयोगाच्या कार्यालयाकडून केले जात आहे। म्हणजे त्यांचं म्हणणे आमचं हेल्प डेस्क चालू आहे, म्हणजे त्यांनी फोन उचलला तरी चालेल पण त्यांचं हेल्प डेस्क चालू आहे। ते ज्या उमेदवारांना अर्ज करताना अडचणी शंका येत असतील अशा उमेदवारांनी त्यांचा हा जो क्रमांक आहे तर त्याला नक्की कॉल लावायचा। आणि मुलांनो लक्षात ठेवा, जे कोणी अर्ज करत असतील त्यांना काही अडचण असेल त्यांनी 100% कॉल लावायचा। कॉल पेक्षा सगळ्यात प्रभावी माध्यम आहे कॉल, लावल्यानंतर मेल करून टाकायचा, म्हणजे तुम्ही तुमच्या परीने मोकळे होऊन जातात। भविष्यात जर काही त्यांच्या विरुद्ध आपल्याला आक्षेप घ्यायचा असेल की तुम्ही काही गोष्टी केल्या आणि त्यांनी ऍक्सेप्ट नाही केल्या, तर मेल हा तुमचा प्रूफ राहतो कोर्टामध्ये। प्रस्तुत प्रसिद्धी पत्रकाद्वारे उमेदवारांना आवाहन करण्यात येते की राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 च्या प्रवेश पत्रासाठी पात्र उमेदवारांनी कालावधीतच, त्यांचं काय म्हणणे आम्ही वाढवणारच नाही, अर्ज सादर आणि प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करावी। विविध मुदतीनंतर अर्ज सादर करण्याबाबत अथवा परीक्षा शुल्काचा भरणा करण्यासंदर्भात कोणत्याही विनंतीचा विचार जो आहे तर तो केला जाणार नाही। आणखी त्यांनी काही म्हटले का नाही, म्हणजे इथं त्यांनी परीक्षे पुढे ढकलण्याचा उल्लेख केलेला आहे, परंतु त्यांनी परीक्षे संदर्भात असं पण नाही म्हटलंय की परीक्षा विहित कालावधीतच होईल। जसं की त्यांनी इथं काय उल्लेख केला की अर्जाचा जो कालावधी आहे तर तोच असणार आहे, म्हणजे 9 एप्रिलच असणार आहे, त्याच्या व्यतिरिक्त आम्ही वाढवणार नाही, असं त्यांनी इथं स्पष्ट म्हणून दिले। ठीक आहे, त्याच पद्धतीने त्यांनी याच्यावर पण क्लॅरिफिकेशन द्यायला पाहिजे होतं की परीक्षा विहित कालावधीनुसार होणार आहे की थोडी वाढवली जाणार आहे। मित्रांनो, प्रॉब्लेम असा आहे बघा याच्यामध्ये की ही ऑब्जेक्टिव्हची शेवटची परीक्षा आहे आतापर्यंतची। म्हणजे दरवर्षी काय व्हायचं की पुढच्या वर्षी येणार असताना मग मुलं काय करतात, थोडासा हे करून टाकतात, ठीक आहे आता नाही तर पुढे एवढा काही प्रॉब्लेम नाही येणार, पण हा आहे शेवटचा अटेम्प्ट आणि मुलांनी याच्यामध्ये थोडी ऑलरेडी धास्ती खाऊन घेतलेली शेवटच्या अटेम्प्टमुळे। त्याच्यामध्ये आयोगाकडून येत आहेत तांत्रिक अडचणी, त्याच्यामध्ये ईडब्ल्यूएस वर्सेस एससीबीसी, एससीबीसी वर्सेस एससीबीसी, एससीबीसी वर्सेस ओबीसी, तर असे वेगवेगळे जे तांत्रिक अडचणी येत आहेत, एनसीएलच्या अडचणी येत आहेत, तर त्याच्यामध्ये मुलं अभ्यास सोडून, रिव्हिजन सोडून या कामांमध्ये गुंतून जे आहेत तर ते गेलेले आहेत। या प्रशासकीय अडचणी आयोगाने लवकरात लवकर सोडवाव्यात आणि उमेदवारांची थोडीशी एक रास्त मागणी की परीक्षा जी आहे थोड्याशा कालावधीसाठी 1 महिना त्यांनी पुढे ढकलावी। पण प्रॉब्लेम काय मित्रांनो, आता त्यांनी तर काय भारी शब्द वापरले काही उमेदवारांकडून, आता जर समजा त्यांना परीक्षा पुढे ढकलायची असेल ते काय करतील, डायरेक्ट हा शब्द वापरतील, यथावकाश, हा शब्द वापरतील की यथावकाशसाठी ही परीक्षा थोडीशी आम्ही पुढे ढकलत आहोत। पण उमेदवारांची जी मागणी आहे 1 महिना तर ती रास्त आहे। आयोगाने देखील थोडं जे आहे तर या मागणीवर नक्की विचार केला पाहिजे, कारण की आयोगाने 2 वेळा निकाल जो आहे तर तो लावलेला होता, तर त्याच्यामध्ये नवीन जे उमेदवार पात्र झाले त्यांना फार जो कमी कालावधी जो आहे तर तो भेटलेला आहे। ऑब्जेक्टिव्हची शेवटची संधी म्हणून आयोगाने अशा उमेदवारांसाठी
परीक्षा थोड्या कालावधीसाठी जी आहे, वाटल्यास 1च महिना जे आहे तर पुढे ढकलली तर उमेदवारांना थोडासा वेळ भेटेल आणि ते त्यांच्या पूर्ण क्षमतेने, पूर्ण अभ्यासाने जे आहे तर ते परीक्षा देऊ शकतात. एवढीच आपण विनंती करूया. आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत चला. तुमच्या माध्यमातून आम्हालाही कळतं की मुलांच्या प्रतिक्रिया काय आहेत. त्या प्रतिक्रिया पोहोचवण्याचं माध्यम जे आहे तर ते आपण नक्कीच बनण्याचा प्रयत्न करत असतो. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.